गीतांजली दत्ताराम मकाळकर. सॉरी, मी मराठीतच बोले, हिंदीमध्ये बोललं तर गडबड होऊन जात थोडी. रिस्पेक्ट सिनियर डायमंड सर, बाबू सर, सावंत सर, नमस्कार तुम्हाला. मॅडमने लास्ट पॉईंट दाखवला होता नॉमिनीज फॅसिलिटी म्हणून. मी आज ह्या बिझनेसमध्ये नॉमिनीज फॅसिलिटी म्हणून आली आहे. त्यांनी हा बिझनेस स्टार्ट केला होता तेव्हा ते ZTC रँकवर होते आणि ZTC रँकवर असताना ते गेले आणि त्याच्यानंतर मी तो कंटिन्यू केला आहे आणि आज ATC रँक म्हणून मी आज इथे उभी आहे. इथे नवीन लोक किती आहेत? नवीन लोक किती आलेले आहेत? त्यांना फक्त एकच माझा प्रश्न आहे. आमचा जो बिझनेस होता तो एक्झिबिशनचा होता. एक्झिबिशनचा बिझनेस असल्या कारणाने त्यांना वारंवार बाहेर जावं लागायचं. आता तुमच्या घरात सुद्धा तुमची फॅमिली जेव्हा बाहेर जाते, मिस्टर घरातले जे जो कर्ता पुरुष असतो बाहेर 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी जेव्हा जातो तेव्हा तुम्ही लेडीज लोक घर खर्चासाठी पैसे मागत असता, बरोबर? की आम्हाला 2 दिवसासाठी तुम्ही जर बाहेर जात असाल तर आम्हाला पैसे देऊन द्या घर खर्चासाठी. माझं पण तसंच होतं. आमचं एक्झिबिशन असल्या कारणाने त्यांना वारंवार बाहेर जावं लागायचं. असं 2 दिवसासाठी, 8 दिवसासाठी, 15 दिवसासाठी, एवढंच काही महिनाभरासाठी सुद्धा त्यांना बाहेर जावं लागायचं आणि मला त्यांच्याकडे पैसे मागावे लागायचे की घर खर्चासाठी पैसे देऊन जात जा म्हणून. पण आज थोडं उलटच झालं आहे कारण ते कायमचे साथ या जगात टिकून गेले. मग आता घर खर्चासाठी मागणार कसे पैसे? पण जाताना त्याने एवढी सोय करून ठेवली की हा जो बिझनेस मला देऊन गेले, ह्या बिझनेसमुळे मला आज कोणाच्या पुढे हात बसण्याची गरज लागली नाही. याच बिझनेसची ताकद आहे ज्याच्यासाठी आज या प्लॅटफॉर्मवर उभी आहे आणि तुमच्या पुढे मी बोलू शकते आहे. तर ह्याच्यासाठी हा बिझनेस चांगला आहे. जसं मॅडमने सांगितलं आहे त्याप्रमाणे करायचं आहे कारण सरांना पण ऐकायचं आहे. जास्त बोलत नाही सर. लीडर्स मी बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचे सुद्धा धन्यवाद. थँक्यू.